आता असं वाटतंय की हॅपी पण तेवढीच आहे, पण त्याच्यात दुःख पण होते की माझं घर सुटते, सगळी माणसं सुटतायत, सगळंच मागं सोडून जायला लागतंय. पुरवैया बोले थाम तू मेरी बैया, संग चल मेरे रोके क्यों जिया, हो धीमे धीमे चले पुरवैया. काहीतरी गमवते त्याचं दुःख जास्त आहे की आई बाबांना, मम्मी पप्पांना, अंकल आंटींना, सगळी घरातल्यांना इथं सोडून जायचं, त्याचा जास्त हे होतं. त्यांनी माझ्यासाठी खूप केले, म्हणजे बारीकपणापासून तर आत्तापर्यंत सगळं, म्हणजे जी पण गोष्ट असेल ती आता मी सांगितले की मला ही गोष्ट पाहिजे तर ती ते विचार नाही करणार की आहे का नाही आहे, पण ती गोष्ट माझ्यापर्यंत लगेच येते, ही एवढी नक्की आहे. आता आम्ही 3 जण आहोत, पण आम्ही 2 जणी बहिणी आणि 1 भाऊ, पण त्यांनी असं कधीच केलं नाही की या 2 जणी मुली आहेत किंवा यो आहे. जे पण म्हणजे त्यांना जसं जमेल तसं त्यांनी आमच्यासाठी केलं आहे आणि माझ्या मते तरी खूप केलं आहे. आता पण लग्नात पण तुम्ही बघू शकता की कसं आहे, म्हणजे जसं त्यांना जमलं आहे तसं त्यांनी केलं आहे आमच्यासाठी. आता त्यांच्या मनात काय आहे, माझ्या मनात काय आहे, अजून आमच्या दोघांच्या किती सवयी एक आहेत त्या पण आहे, अजून की त्यांना कोणत्या गोष्टी आवडत नाही, कोणत्या गोष्टी आवडतात त्याचा पण हे करायचं आहे, काय बोलतात ते, लक्षात घ्यायचे आहेत मला. मग आता एक भीती आहे की म्हणजे त्यांनी मला समजून घ्यायला पाहिजे, जशी मी वागते इथं तशी तिथं वागून दिलं म्हणजे झालं. रुत ये अनोखी सी आई सजनिया, बादल की डोली में लो बैठी रे बुंदनिया, धरती से मिलने को निकली सवनिया, सागर में घुलने को चली देखो नदिया, धीमे धीमे चले पुरवैया, ओ बोले थाम तू मेरे भैया, संग चल मेरे रोके क्यों जिया, हो धीमे धीमे चले पुरवैया. त्यांना मी खूप मिस करणार आहे आणि फक्त त्यांनी हॅपी राहावं. नया सफर है एक नया हौसला, बांधा चिड़ियों ने नया घोंसला, नई आशा का दीपक जला, चला सपनों का नया काफिला, कल को करके सलाम आंचल हवा
धीमे धीमे चले पुरवैया, हो बोले थाम तू मेरे भैया, संग चल मेरे रोके क्यों जिया, हो धीमे धीमे चले पुरवैया। पप्पांना गोळ्या टायमावर घ्या, मम्मीला बीपीचा त्रास आहे, सो स्वतःकडे लक्ष दे, जास्त कामात गुंतू नको.